तू तिकडे परदेशातच बघ एखादी कुठली तरी गोरी गुमटी मास्तरीन बाई. आमच्या मास्तरीन बाई आता बीज आहेत बाबा म्हणावं. त्यांचं लगीन झालंय, संसार आहे, नवरा आहे, आई बाप सगळे हित आहे. तिकडं येऊन काय करणार. कोण तो भेटू दे की मदन, त्याला या मॅड छापला सांगतो मी भेटून. मास्तरीन बाईंचं लगीन झालंय, त्याला काय माहित नाही. काय माहित? नाही नाही माहित असणार त्याला. मास्तरीन बाईंनी सांगितलं असणार. मला नाही माहित. नाही मला माहिती आहे की मास्तरीन बाई बोलल्या असणार. एवढी गोष्ट बोलत नाहीत का, लगीन झालंय माहित असणार त्याला. जिजू मला नाही वाटत तसं. वाटतंय मला असंच की माहित असणार. पण खरंच मला काही माहित नाहीये जिजू. पण मला एवढं नक्की माहिती आहे की ताईला खूप टॉर्चर केलं गेलं. तिला त्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं. तिच्यावर कोणीच विश्वास नाही ठेवला. आणि ताई असं सांगते की तुम्ही सारखं आई आई करता ह्याचा खूप त्रास होतो तिला. ती खूप स्ट्रेस्ड आउट होती. पण आता मदन आलाय तर त्याच्याशी बोलून तिला खूप बरं वाटतंय. हा तर उगाच आपलं मी ऐकून घेतो म्हणून काय वाटेल ते बोलू नका तुम्ही, राहू दे. मास्तरीन बाई आमचा एवढा राग करणं शक्य नाही. सॉरी सॉरी जिजू, तुम्हाला वाईट वाटतंय. पण काय करणार. म्हणजे ताई आमच्याशी जे बोलते त्याच्यावरून असं वाटतं की ताईला भुवनेश्वरी मॅडम बद्दल खूप राग आहे. आणि एकदा असं वाटतं की तिला तुमच्यावर राग आहे का दोघांवरही खूप राग आहे. मला काहीच कळत नाही जिजू. बाबा थांबा थांबा थांबा. सावकाश सावकाश सावकाश. बाबा अरे बापरे. बसा या बसा बसा इकडे बसा. बघू थांबा. अधिपती अधिपती लवकर खाली या. हे घ्या. हे घ्या. आजी धनाजी काका पाणी आणा लवकर. अधिपती काय ग सारखं अधिपती अधिपती करतीस. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही ते घरात नाहीत म्हणून. तुम्ही आता एक शब्दही बोलू नका. माझ्या बाबांना काही झालं ना तर मी सोडणार नाहीये तुम्हाला. जावा की मग येऊन जातेस नी दवाखान्यात. हा बघा केवढं लागलंय. उगा आमच्याशी वाद घालत बसताय. मी नाही विसरणार मॅडम. मी नाही विसरणार. मी कधीच नाही विसरणार. बाबा तुम्ही शांत व्हा. थांबा. मी पाणी आणते बाबा. थांबा. घाबरू नका बाबा. नाही लागलं काही नाही झालं. हा मी ते बसा. मी फर्स्ट एड किट घेऊन होते. हा बसा इकडे. अहो काय चाललंय तुमचं. घेऊन जा तुझ्या थेरड्या बापाला. इथं सणावाराला आमच्या घरात काही विपरीत घडायला नाही पाहिजे. कळलं. धनाजी ए धनाजी इकडे ये आणि हिच्या थेरड्या बापाला बाहेर काढ. या म्हातारण्याला बाहेर काढ. नाही 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 लवकर. नाही थांबा थांबा थांबा. मी बाबांना हात नाही लावायचा. मी हात नाही लावू देणार बाबांना. धनाजी मी सांगते ना वा बाहेर काढ त्याला. मागे वा मागे वा मागे वा. बाबा बाबा थांबा. मी फर्स्ट एड किट घेऊन येते. हा थांबा थांबा. ए तुला किती वेळा सांगायचं. बाबा दुर्गे तो मदन आल्यापासून ना ताई फक्त मदन मदन एवढंच करते. ताई या घरात खूप कम्फर्टेबल झाली आहे. तिला तुमच्या घरात परत यायचं नाही आहे. तिला तुम्ही इथे यायलाही नको आहे. आणि तिला सुद्धा तुमच्या घरी अजिबात यायची इच्छा नाही आहे. ती भुवनेश्वरी मॅडमचा ढाल म्हणून वापर करते. या अशा खोटारड्या व्यक्ती बरोबर मला या घरात राहणं शक्य नाहीये. मास्तरीन बाई भेटल्या का तुम्हाला? त्यांनी आमचं म्हणणंच ऐकून घेतलं नाही. अहो सुनबाई घरला नाही म्हणल्यावर आम्हाला त्रास होतोय म्हणून आम्ही इथं आलोय. तेव्हा धरून आम्ही त्यांच्याशी बोलायलोय. त्यांना सांगतोय आम्ही चला घरला. त्या काय आमचं ऐकना. मास्तरीन बाईसनी भेटल्याशिवाय आणि त्यांच्या संग बोलल्याशिवाय काय योग उताडा सुटायचा नाही. मला माहित आहे माझ्या मास्तरीन बाई कशा आहेत.
त्या चांगल्याच होत्या आणि चांगल्याच आहेत, मला माहित आहे. तू गेल्यापासून अधिपती मस्त एन्जॉय करायला. परवा तर एका मैत्रिणीला घेऊन रंकाळ्याला फिरायला गेलते आणि काल तर घरला बी आणलं होतं. अधिपती मला बोलायचंय तुमच्याशी. काय झालं? ताईचा फोन लागत नाहीये का? हा बिजी आलाय. ताईचा फोन लागणारच बिझी. हल्ली ती खूप फोनवरच असते ना. हाँ तेच आता लावला. जिस व्यक्ती को लगा रे व्यस्त आहे बिजी काय आता एवढं काय बिजी काय माहिती. मदनशी बोलण्यात बिझी आहे. म्हणजे जीजू आता काय सांगू,